इकडे सांगत होतो माहिती सर म्हणले आधी टर्न राऊंड करू द्या त्यांना आणि नंतर माहिती सांग. बघा पुढे आपण बसमध्ये ट्रॅव्हल्स करत असतो काय करत असतो तर एका विंडोपाशी लिहिलेलं असतंय एमर्जन्सी एक्झिट. एमर्जन्सी एक्झिट म्हणजे काय रे, आपत्कालीन मार्ग. म्हणजे ज्यावेळेस एखादी बस समजा कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, सरळ दरवाज्यातून जाता येत नसेल तर मग ती काच फोडून त्या विंडो फोडून काय करावं लागतं बाहेर, म्हणजे त्याला म्हणतात एमर्जन्सी एक्झिट. मग तशाच पद्धतीने जर समजा कुठे आग लागलेली असेल काय झालेलं असेल तर फायर एक्सटिंग्विशर्स अग्निशामक यंत्र मोठमोठ्या कंपनीमध्ये असतात आणि हे यंत्र हे कंपल्सरी केलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये असेल कुठे एखादं ऑफिस असेल कुठेही काय असतं हे कंपल्सरी. आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्या रूल्समध्ये प्रत्येक शाळेमध्ये असं एक अग्निशामक यंत्र असेल. कधी केव्हा कधी कुठे आग लागेल म्हणून सांगता येत नाही. मग आता आपण सुद्धा हे जूनपासून आपल्या शाळेमध्ये आणून ठेवलेलं आहे, परंतु फक्त तर आणून ठेवलं आहे, त्याचा काही यूज बी नाही, मुलांना माहिती पण नाही की आपण कशासाठी आणलं काय. मग इथून पुढे तुम्ही कधी कुठे जाताल किंवा घरी असताल तर मोठ्या प्रमाणात आग लागलेली असेल तर बघा जास्त पाण्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे एखादी आग लागलेली असेल आणि जर आपण पाणी टाकत असू त्या आगीवर, तुम्ही 8th स्टँडर्ड 7th स्टँडर्डमध्ये पाहिलं असेल तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतंय ऑक्सिजन असते. म्हणजे ती आग विजायच्या ऐवजी काय होते त्या आगीचा मोठा काय होत असतो भडका होत असतो. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे तर हे फायर एक्सटिंग्विशर जे मशीन आहे किंवा हे यंत्र आहे अग्निशामक यंत्र, या यंत्रापासून कशा पद्धतीने आग एक कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने आग आटोक्यात आणता येते त्याच्यासाठी हे यंत्राचा वापर केलेला असतो. आता ह्याच्यामध्ये एक जे लिक्विडमध्ये जे आहे ते 5 प्रकार असतात ह्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये वॉटर पण आहे, फॉर स्प्रे पण आहे, ABC पावडर आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे आणि वेट केमिकल्स आहे. अशा पद्धतीने 5 प्रकारामध्ये भेटते. म्हणजे कोणत्या प्रकारची आग लागली आहे किंवा एखादी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात वूड असेल म्हणजे लाकडाचं प्रमाण जास्त असते आणि एखाद्या वेळेस लाकडाला जर आग लागलेली असेल तर मग त्या लाकडाची आग विझण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर ह्या त्या पद्धतीचे हे काय असतात यंत्र असतात. हे आपल्याकडे आहे ते आता ABC पावडरचं यंत्र आहे. म्हणजे जर आग कोणत्याही चार प्रकारे आग लागली ती आपल्याला काय होते या यंत्राद्वारे विझवता येते. आता ती कशी मोठ्या प्रमाणात आग कशी 0 सेकंद म्हणजे त्या कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने विझते हे आपण प्रात्यक्षिकदृष्ट्या पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्याला आता पाहायला मिळेल. थँक्यू. घरी असं आपल्या जेवढे विद्यार्थी असतील शिक्षक असतील टीचर असतात सगळ्यांच्या असं कोणाचंच घर नसेल की तिथं LPG गॅस म्हणजे आपण घरगुती गॅस वापरतो असं कोणतंच घर नसेल. मग हे गॅससुद्धा काय असतं घातक असते. त्याचं योग्य प्रमाणात जर योग्य प्रकारे जर यूज नाही केला तर कुठे लिकेज झालेला असेल तर अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की जर गॅस लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात भडका होत असेल हे होत असेल. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे जे गाडी येते त्या गाडीचे मालक आहेत त्यांचासुद्धा मोठा खूप ॲक्सिडेंट होता वाचला. म्हणजे पूर्ण पाय भाजला होता गॅसचा स्फोट होऊन. मग अशा इमर्जन्सीच्या वेळेस काय केलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा एक छोटंसं हे असते. जास्तीत जास्त जे पोते असतात का हां ते पोते आपण ओलं करून त्या गॅस टाकीने जर पेट घेतलेला असेल तर त्याच्यावर टाकलं तर ती गॅसची आग आटोक्यात येते. बघा आता ते म्हणजे आग कशी विजवायची दाखवायची. म्हणजे पहिले कसं पाणी लागत होतं, पाणी न लागता त्याच्यामध्ये पावडर आहे पूर्ण ABC पावडर आहे. आबाळासारखा अशा प्रकारे ही आग विजली आहे. तुम्हाला